नमस्कार, देशोन्नतीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यावर महायुती व महाविकास आघाडीतील बऱ्याच नेत्यांनी पक्षांतर केले। या साखळीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे स्वगृही म्हणजेच भाजपमध्ये परतत असल्याच्या चर्चांनी वेग घेतलाय। एकनाथ खडसे सोबत आल्यास उत्तर महाराष्ट्रातल्या जागांवर भाजपाला उमेदवारांना निवडून आणण्यास मदत होईल। यावर दिल्ली दरबारी चर्चा सुरू असून आज संध्याकाळपर्यंत त्यांच्या प्रवेशाचा मुहूर्त ठरणार आहे। त्यांच्या प्रवेशामुळे उत्तर महाराष्ट्रातील भाजपची ताकद वाढणार आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महाराष्ट्र दौरा होणार आहे। राज्यात पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूरसह 5 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार असून प्रचार शिगेला पोहोचलाय। पंतप्रधान 8 तारखेला चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रचार सभा घेणार आहेत, तर 10 एप्रिल रोजी कन्हान येथे मोदींची सभा होणार आहे। नागपूर मतदारसंघातील नितीन गडकरी, भंडारा गोंदिया संघातील सुनील मेंढे, रामटेक मतदारसंघातील राजू पारवे यांच्या प्रचारार्थ नरेंद्र मोदींचा हा दौरा राहील। त्यानंतर 14 तारखेला मोदी रामटेकला सभा घेणार आहेत। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रीकांत शिंदे हेच कल्याण मतदारसंघाचे उमेदवार असतील अशी घोषणा केली आहे। आम्ही महायुतीतील सर्व घटक पक्ष त्यांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने प्रयत्न करणार आहोत असं ते म्हणाले। श्रीकांत शिंदे लोकसभेची निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता विरोधकांनी त्यांच्यावर हल्लाबोल करायला सुरुवात केली आहे। कल्याणमध्ये आता श्रीकांत शिंदे विरुद्ध महाविकास आघाडीच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यात सामना होणार आहे। या दरेकरांनी आता श्रीकांत शिंदेवर शेलक्या शब्दात टीका केली आहे। श्रीकांत शिंदे कमळ की धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवणार असा खोचक सवाल त्यांनी केलाय। उद्धव ठाकरे यांच्याशी आपली भेट होऊ नये म्हणून खासदार संजय राऊत आणि मिलिंद नार्वेकर यांनी प्रयत्न केल्याचा आरोप शिवसेनेच्या ठाकरे गटातून बाहेर पडलेले माजी मंत्री बबन घोलप यांनी केलाय। घोलप हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश करणार असून त्या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी आपली भूमिका मांडली आहे। उद्धव ठाकरे यांची भेट होऊ न देण्यामागे राऊत आणि नार्वेकर यांचे प्रयत्न कारणीभूत असल्याचा थेट आरोप घोलप यांनी पत्रकार परिषदेमध्ये केलाय। नाशिक लोकसभा मतदारसंघावरून महायुतीत घमासान सुरूच आहे। शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे पुन्हा एकदा उमेदवारीसाठी आग्रही आहेत, तर दुसरीकडे नाशिकची जागा राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटणार असं बोललं जाते। छगन भुजबळ यांना उद्या नाशिकच्या जागेसाठी उमेदवारीची संकेत मिळत असतानाच नाशिकची जागा शिवसेनेलाच लढवणार असा दावा पुन्हा एकदा शिवसेनेकडून करण्यात आलाय। आता पुन्हा एकदा नाशिकच्या जागेवरून महायुतीचा तिढा आणखी वाढणार असल्याचे चित्र आहे। भिवंडी लोकसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने सुरेश म्हात्रे यांची उमेदवारी जाहीर करताच महाविकास आघाडीत बंडाचे वारे वाहू लागले आहेत। महाविकास आघाडीत निर्णय होण्यापूर्वीच राष्ट्रवादीने जागा जाहीर केल्याचा आरोप करत काँग्रेसचे माजी खासदार सुरेश टावरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सुरेश म्हात्रे यांना कोणतीही मदत करायची नाही अशी भूमिका घेतली। तसेच मैत्रीपूर्ण लढत लढण्याची टावरे यांच्यासह पदाधिकारी ठाम असल्याने महाविकास आघाडी नेत्यांची डोकेदुखी वाढल्याचं चित्र आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं, अन्यथा सांगलीतील जनता तुम्हाला माफ करणार नाही अशा शब्दात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी इशारा दिलाय। सांगलीत चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी ते बोलत होते। सांगलीतील जागेसाठी काँग्रेस आग्रही आहे, तिथं काँग्रेसचे विशाल पाटील लढण्यास इच्छुक आहेत, परंतु ठाकरेंनी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली आणि ती उमेदवारी मागे घेण्यास ठामपणे नकार दिला आहे। काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी आणि महाविकास आघाडीच्या परिवर्तन रॅलीत सहभागी व्हावं असा इशारा संजय राऊतांनी दिल्यावर सांगलीच्या जागेवरून विश्वजित कदम यांनी आक्रमक भूमिका मांडली आहे। सांगलीची जागा आमचीच आहे, ती लढवण्यास आम्ही सक्षम आहोत असं कदम म्हणाले आहेत। जनतेला बदल हवाय असं राऊत म्हणाले, त्यावरही कदमांनी मार्मिक उत्तर दिले। बदल म्हणूनच आम्ही विशाल पाटलांना उभं करू इच्छितो। संजय राऊतांनी महाविकास आघाडीत तिढा निर्माण होईल असं वक्तव्य करू नये असं देखील विश्वजित कदम म्हणाले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या आक्षेपार्ह टीकेनंतर नागपुरात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे। विलास मुत्तेमवार यांच्या घरासमोर भाजप आणि भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत नारेबाजी केली। अशातच आता काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरे यांनी आक्रमक पवित्रा घेत भाजपच्या नेत्यांना सज्जड दम भरलाय।
भाजपच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना समज द्यावी, अन्यथा निवडणूक जाईल दुसऱ्या बाजूला आणि इथे वेगळंच काही घडेल असा इशारा विकास ठाकरे यांनी दिलाय। वसंत मोरे हे पूर्वाश्रमीचे मनसैनिक, मनसेच्या प्रमुख नेत्यांपैकी एक होते। मात्र आता बाळासाहेब आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीचे ते सैनिक झाले आहेत। वसंत मोरेंनी शुक्रवारी वंचित बहुजन आघाडीत अधिकृतपणे प्रवेश केला। वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्यापूर्वी वसंत मोरेंनी जवळपास सर्वच पक्षाचे उंबरे झिजवले। वसंत मोरेंना कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या मैदानात उतरायचं होतं। वसंत मोरे यांनी थेट प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली आणि पहिल्याच भेटीत त्यांचं तिकीट पक्कही झालं। 2 एप्रिलला त्यांच्या तिकिटाची घोषणाही झाली। मग त्यानंतर 3 दिवसांनी वसंत मोरे यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलाय। अशाच प्रदेशातील टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। आणि अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब केले नसेल तर लगेच लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बघत रहा देशोन्नती। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।